श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 3 जून म्हणजेच बुधवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. अधिक मासात येणारी संकष्टी चतुर्थीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. ही चतुर्थी 2-3 वर्षांनी एकदा येते. हा दिवस अधिक मासात येत असल्यामुळे या दिवशी भगवान गणेशाची विधिवत पूजा निव्रत केल्याने बाप्पा प्रसन्न होऊन मनोकामना पूर्ण करतात. असे मानले जाते की हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आयुष्यात सुख समृद्धी नांदते. धार्मिक मान्यतानुसार देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले होते. तेव्हापासून हे व्रत बालसुख, मानसिक शांती, यश आणि अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः फलदायी मानले जाते. या दिवशी भगवान गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीचे हे व्रत सूर्योदयापासून सुरू होते आणि चंद्र दर्शन झाल्यावरच पूर्ण होते. म्हणून चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानले जाते. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपते व पूर्ण होते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय हा रात्री 10:04 होणार आहे. उपवास करणाऱ्यांनी या दिवशी चंद्रदेवांचं दर्शन घेऊन त्यांना दूध व जल अर्पण करायचं आहे. चंद्रदेवांची पूजा करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा व आरती करावी आणि मग व्रत सोडावे. असं केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि जीवनात सुख आणि शांती नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात. आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण इथे अर्पण करा फक्त एक सुपारी. ही सुपारी अर्पण केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच, पण आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. गणपती बाप्पांच्या कृपेने आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ही सुपारी आपल्याला कुठे अर्पण करायची आहे, कोणत्या वेळेत अर्पण करायची आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आणि त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यानंतर जे तीर्थ आपण तयार केलेलं आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं हे गणपती बाप्पांना जलाभिषेक केलेलं तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढही होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 21 दुर्वांची जुडी आपल्याला अर्पण करायची. ही जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना गोडाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू, मोदकचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. रात्री चंद्र उगवल्यानंतर आपल्याला चंद्राला जल अर्पण करायचं आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहते. त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता.
हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे. पानासोबत सुपारी देखील पूजेत ठेवली जाते. गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर केला जातो. सुपारी संबंधित असे काही उपाय जे केल्याने धनात वाढ होते, त्यासोबतच सुख समृद्धी वाढते. हे उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरतात. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक सुपारी लागणार आहे, पण जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असावी. अगोदर पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायामध्ये वापरता येणार नाही. आता आपल्याला एक तामान घ्यायचं आणि त्या तामनामध्ये या सुपारीला ठेवायचं आणि 11 पळी पाणी आपल्याला या सुपारीवर अर्पण करायचे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना त्या सुपारीवर आपल्याला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आता आपल्याला जलाभिषेक केलेल्या सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि तो कपडा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आता या सुपारीला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला तिथेच देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायचं. त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. 11 वेळा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं. फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेलं सेवेचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. आता काही कारणास्तव जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या. हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्याचा जप हा करायचा. जसं की ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. आता या सुपारीवर आपण अतिशय उच्च कोटीचा सेवा केली आहे, त्यामुळे ही सुपारी जी आहे ती अभिमंत्रित होते. आता अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याला आपण जो गणपती बाप्पांसमोर लाल रंगाचा कपडा ठेवला आहे त्यावर ठेवून द्यायची आहे. आता या सुपारीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. आता या लाल रंगाच्या कपड्यामध्ये या सुपारीला आपल्याला बांधून घ्यायचं आणि याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरच ठेवायचं. संध्याकाळी आपल्याला जेव्हा गणपती बाप्पांची पूजा करणार आहेत त्यानंतर आपल्याला ही पोटली तिकडनं उचलायची. आता ही अभिमंत्रित पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धुवून ठेवतो तिथे ठेवलं तरीही चालणार आहे. अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याजवळ ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही. आपल्या घरामध्ये धुवून येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. आता तुमचा जर व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणामध्ये सुद्धा अशी ही अभिमंत्रित पोटली जी आहे ती ठेवू शकता. तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धीही व्हायला लागलेली आहे. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय आहे. कारण असं म्हटलं जातं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि जेव्हा आपण या वेळेमध्ये काही प्रभावी उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं किंवा केलेल्या सेवेचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.